सांगलीमध्ये प्रथमच एकाच वेळी 5 आरोपींना शिक्षा। विटा येथील जिल्हा न्यायाधीश 1 व अतिसत्र न्यायाधीश माननीय श्री रविकिरण रामकृष्ण भागवत यांच्यासमोर सेशन क्रमांक 32/24 नुसार काम चालवण्यातील आरोपी क्रमांक 1 विक्रम शिवाजी शिंदे वय वर्ष 46, आरोपी क्रमांक 2 महेश दिनकर शिंदे वय वर्ष 50, आरोपी क्रमांक 3 तानाजी पांडुरंग शिंदे वय वर्ष 55, आरोपी क्रमांक 1 ते 3 राहणार भांबर्डे तालुका खानापूर, आरोपी क्रमांक 5 विशाल शिवाजी शिंदे वय वर्ष 44, आरोपी क्रमांक 6 विश्वास गणपतराव भोसले वय वर्ष 55, आरोपी क्रमांक 5 व 6 राहणार विटा तालुका खानापूर यांनी दीपक यदू शिंदे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून छातीच्या बरगड्या तोडून त्याचा खून केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 302, 148, 147, 149 नुसार दोषी धरून आजन्म कारावासाची शिक्षा व एकूण दंड रुपये 1,80,000 रुपये व दंड न भरल्यास 5 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। सदरचा गुन्हा हा विटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 195/16 नुसार दाखल झालेला होता। सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे। त्यामध्ये विनाकारण एका तरुण मुलाचा जीव गेलेला आहे। आई वडिलांच्या डोळ्यासमोर आरोपी त्यांनी अत्यंत निर्गुणपणे त्यांच्या मुलाला मारले आहे। या मुलाव्यतिरिक्त त्यांना आता कोणाचाही आधार नाही। मुलगा गेला या धसक्याने वडील सध्या अंथरुणाला घेऊन आहेत। एकटीच आई मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालवत आहे। आरोपी हे अत्यंत गुन्हेगार व दांडग्या प्रवृत्तीचे व श्रीमंत आहेत। त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दंड व्हावा व सदरच्या दंडाची रक्कम फिर्यादी याच्या उदरनिर्वाहासाठी फिर्यादीला देण्यात यावी अशी विनंती माननीय न्यायालयाला करण्यात आली। फिर्यादी या मयत मुलाची आई होती। आईची दुर्दैव इच्छा असल्यामुळे मयत दीपकला न्याय मिळू शकलेला नाही। स्वतः अडाणी असूनही घरची परिस्थिती अत्यंत बिकट असूनही प्रत्येक वेळी मे कोर्टात तारखेसाठी हजर राहणे, कामकाज कुठे पण चालले आहे याची चौकशी करणे व आपल्या मुलाला न्याय मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा कधीही फिर्यादी यांनी केलेली नाही। मे कोर्टात साक्षीसाठी येत असताना त्यांना अपघातही झाला होता, परंतु अशा अवस्थेत त्या मे कोर्टामध्ये साक्षीसाठी हजर राहिलेल्या होत्या। त्यामुळे मयत दीपकला योग्य तो न्याय मिळाला असे मला वाटते। एक आई आपल्या मुलासाठी कुठेपर्यंत झुंज देऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे या कामातील फिर्यादी आहेत। मे कोर्टाने दिलेला निकाल हा आईचा विश्वासच आहे असे माझे वैयक्तिक मत आहे। या निकालामुळे आई जिंकली असे म्हटले तर वावगे होणार नाही। आज मे कोर्टात पाणावलेल्या डोळ्याने फिर्यादी हजर होत्या व आपल्या मुलाच्या आठवणीने त्यांचे अश्रू अनावर झाले होते। माझ्या मुलाला देवाने न्याय दिला असे म्हणून त्यांनी मे कोर्टासमोर हात जोडले।